विद्यार्थी सुरू करू. यस सर. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 120वा दिवस आहे. काल काही तांत्रिक अडचणीमुळे सेशनला थोडा उशीर झाला होता, सुरू होत नव्हतं. त्यामुळे मी बेंगलोरला श्री रविशंकरच्या आश्रमामध्ये सत्संगमध्ये होतो, पण येथे सरांनी फोन केला आणि लगेच थोडा उशीर झाला, पण सेशन थोडं त्यामुळे उशीर झाला, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. जास्त वेळ न घेता नितीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. 121 हो ना? ठीक आहे. 120. अच्छा, बरं. तर सगळ्यांचं या सत्रात स्वागत. आपण रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडून घ्या. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. योग वासिष्ठ मधलं अतिशय रोचक असं वैचित्र्यपूर्ण आख्यान आपण काल ऐकलं, कालपर्यंत ऐकलं. हे अविद्या आख्यान त्या विपश्चित राजांच्या माध्यमातून वसिष्ठ ऋषींनी सांगितलं. थोडक्यात त्या सगळ्या आख्यानाचा जर एक सारांश काढायचा झाला माझ्या दृष्टीने, तुम्ही आतापर्यंत सगळे एवढं सगळं ऐकत आले आहात. आपल्या आपल्या परीने जे काही योग्य वाटतं त्या परीने निष्कर्ष काढू शकता. मला जे वाटलं ते थोडक्यात सांगतो की जसं या जगाच्या स्वरूपाकडे एकदा बघायचं ठरवलं की हे काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण फसत गेलो तर त्याला अंत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट सुरू करताना जर लक्षात येत असेल की याला खरं अंत आहे की नाही, याच्या मागे किती धावत जायचं आणि त्या विचारानंतर लक्षात येत असेल की या खेळात अर्थ नाही आहे, तर शक्यतो माणूस त्या खेळामध्ये फसत नाही. जसं जुगार असतो, लॉटरीची तिकीटं घेणे असतात किंवा आणखी अशा प्रकारचे खेळ असतात की जे एकदा सुरू केले की ते न संपणारेच आहेत. इंटरनेटवरचे बरेचसे खेळ असतात, ते चालूच राहतात. ते न थांबणारे न संपणारे असे असतात, कारण त्यांचं सगळं स्वभावच तसा आहे, ठरलेलेच असे आहेत. ज्याला हे माहिती आहे तो हा खेळ सुरू करण्यापूर्वी स्वतःला सांगतो की एका मर्यादेपर्यंत खेळलो तर खेळेल, नाहीतर सोडून देईल, त्याच्या मागे धावण्यात अर्थ नाही आहे. ही जाणीव असेल, हे लक्षात असेल, तर मग या खेळामध्ये आपली एनर्जी घालवायची कशाला. त्याच्यानंतर ज्याला थोडंफार ज्ञान झालेलं असतं त्याला हे लक्षात येतं की माझ्याकडे आहे तो वेळ मर्यादित आहे, एवढा समजा वेळ आहे माझ्याकडे. ह्या वेळामध्ये मी आता असं काय करावं, हा खेळ खेळावा की खेळू नये. म्हणजे हे जे काही सगळं अज्ञान अविद्या आहे हिच्या मागे किती धावायचं आणि हिच्या मागे धावत धावत हा आपला वेळ हळूहळू कमी करत संपत आणायचा की ह्या वेळामध्ये काहीतरी असं करायचं की ज्याचा कदाचित पुढे काही फायदा होऊ शकेल.
जे आपल्या जीवनात ज्यांनी श्रेष्ठ पदं, श्रेष्ठ कार्य साध्य केलेले आहेत, जे मोठे मोठे आहेत, ते त्यांच्या जीवनाचा एक एक सेकंद ते अशा रीतीने उपयोगात आणतात, प्रत्येक सेकंद ते अशा रीतीने उपयोगात आणतात की त्याच्यामध्ये एक ज्याच्यातून काही उत्पन्न होणार नाही, ज्यांनी काही मिळणार नाही, असं रिकामपणाचं काम हे क्वचित एखादंच असेल. एखाद्या वेळेस ते रिकामपण करतही असतील, मुद्दाम शांत राहत असतील, तर ते ठरवून की नाही आता मला शांत राहण्याची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीने ते आपल्या जीवनामध्ये प्रत्येक सेकंदामध्ये, माझ्या भाषेत बोलायचं झालं तर जी इन्व्हेस्टमेंट करतात, जी गुंतवणूक करतात, ती अशी असते की तिच्यातून काहीतरी चांगलं मिळेल. विनाकारण काहीतरी नुसतंच टाइमपास करायचं आहे, ज्याच्यातून काही मिळणारच नाही, असं ते क्वचितच करतात. आणि जेव्हा करतात ते सुद्धा एक केवळ उद्देश आहे म्हणून, विश्रांती हवी आहे म्हणून, किंवा आणखी काय, किंवा नुसताच खेळ. परंतु त्याच्यामध्ये मनातून कधी असे गुरफटलेले नसतात, गुंतलेले नसतात. तर ही अविद्या ही न संपणारी आहे. आणि जे काही दिसतं पुढे, तो जो व्याध आणि मुनी यांचा संवाद ह्यांच्या रूपाने बघितलं तर हे सगळं स्वप्नमय आहे. तुम्ही माझ्या स्वप्नात आहात, मी तुमच्या स्वप्नात आहे, हे सगळं तिथे दिसून आलं. कारण तो जो व्याध होता तो त्या मुनीच्या स्वप्नात कुठेतरी आलेला आहे. आणि हा व्याधही याने जर तशाच दृष्टीने विचार केला तर तो सुद्धा सगळं स्वप्न बघतो आहे, हे लक्षात येऊ शकतं. मग या स्वप्नाला कशाला आपण खरं मानायचं, कशाला त्याच्यामध्ये अडकत जायचं? हा सगळा उपदेश पुढे वसिष्ठ ऋषी करतायत. आपण आज तो उपदेश बघू. पण एक संकल्प निश्चित करा स्वतःशी की ह्या स्वप्नामध्ये सहसा न गुरफटता सरळ सरळ राहता येत असेल, विनाकारण स्पंदनं मनाचे वाढवायचे, काही त्रास करून घ्यायचा, ह्याच्या ऐवजी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करावं की जे काही कामाचं आहे. असं होऊ शकतं एखाद्या वेळेस संतुलन जाईल. आणि संतुलन गेलं तर जे काही शिकलो, जे काही ज्ञानाचा अभ्यास केला, ते सगळंच काही वाया गेलं असं समजायची आवश्यकता नाही. चांगल्या चांगल्यांचं संतुलन जातं. चांगले एखाद्या वेळेस त्या मोमेंटमध्ये जे काही आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम असतील थोडेफार वाहून जातात. परंतु या अभ्यासातून एक लक्षात येईल की त्याच्यातून पटकन परत सुद्धा येता येणं शक्य आहे. हा जर अभ्यास तसाच असेल तर त्या दृश्यामध्ये आपण किती वेळ फसतो, तो काळ जर हळूहळू कमी होत असेल तर समजायचं की आपली प्रगती होते. तो काळ कमी होत नाही पण वाढतही नाही तरी सुद्धा प्रगती आहे. कारण शेवटी पाणी पहिल्यांदा कुठेतरी अडवलं जातं आणि नंतर मागे रेटलं जातं. त्यामुळे आपण जर अडवत असू या दृश्यामध्ये आपण स्वतःला फसवणं, तरी सुद्धा आपली प्रगती आहे असं समजा. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत की ही जी अविद्या आहे हिच्यावर विजय कसा मिळवायचा. अविद्या तर कळलं, हे सगळं दृश्य आहे फसत जाईल. मग याच्यावरती आपण काय केलं, कुठल्या माध्यमातून याच्यावरती विजय मिळवता येईल? ते म्हणतात की सतत जो एखादा अज्ञानामध्ये आहे असा पुरुष, त्याला बारीक सूक्ष्म दृष्टीने काही किती बघितलं तरी त्याच्यात काही उपयोग होत नाही. तो आपल्या भोगांमध्ये सतत जो आसक्त आहे, जो फक्त त्याला जीवनामध्ये भोग आणि भोग याच्यातच तो गुंतला आहे, त्यांनी बाकीच्या गोष्टी म्हणजे त्यांनी थोडासा अभ्यास केला किंवा आणखी काही केलं पण या भोगांपासून त्यांनी सुटका करून घेतली नाही तर त्याला काहीही प्राप्त होत नाही. त्यासाठी इंद्रिय जय आणि मुक्ती, जे आपण आपल्या सेन्सेसवरती विजय मिळवणं हे आवश्यक आहे. ही गोष्ट पूर्वी सांगितली आहे, वारंवार सांगतो. 2 साधारणपणे आपल्या शरीराचे भाग पडतात. एक आहे आतला आणि दुसरा आहे बाहेरचा. आतला भाग हा मन कार्य करत असतं सतत काही ना काही, आणि ते आपले कल्पना करत असतं. आणि हेच मन आपल्या बाहेरच्या भागाला म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत त्यांना ते कुठेतरी त्या बाबतीत प्रवृत्त करतं. त्याला सांगतं की हे असं कर, तसं कर. त्याला काहीतरी गोष्टी करायला भाग पाडतं. हे आतून सुरू करून ते बाहेरच्या दृष्टीने जातं. दुसरं, कधी कधी मन शांत असतं पण बाहेर काहीतरी घडामोडी होतात. आपण आपले चुपचाप शांतपणे कार चालवत रस्त्याने निघालो आहोत आणि अचानक कुठेतरी असा छानसा बोर्ड दिसतो, काहीतरी कुठल्या तरी खाद्यपदार्थांची विशेष जाहिरात केलेली असते किंवा आणखी काही असतं. अशा वेळेस भूक नाही आहे, अशा वेळेस खाण्याची पूर्वी इच्छा पण नव्हती, काहीही नव्हतं, परंतु इंद्रियांनी ते बघितलं आणि मनाला त्यांनी ट्रिगर दिला, मनाला प्रेरणा दिली की अरे चल आता जाऊन बघूया. आणि असं अनेकांच्या बाबतीत होतं की इच्छा नसताना सुद्धा
केवळ चवीसाठी या इंद्रियांनी प्रवृत्त केल्यामुळे आपण पोटावरती सुद्धा अन्याय केलेले आहेत, नको तितकं खाल्लं सुद्धा आहे. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, मन आणि इंद्रिय, ह्या दोन गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपलं जे काही जीवन आहे त्याला बॅलन्स करतात किंवा इम्बॅलन्स करतात, बिघडवतात नाही तर सुधरवतात. त्यामुळे मनावरती नियंत्रण करणं आणि इंद्रिय जे करतात त्या इंद्रियांनी, आपल्या सेन्सेसनी जे काही आपल्याकडे घेऊन येतात त्याच्यापासून स्वतःला वाचवणं, हा जो उपाय आहे हा इंद्रिय जय म्हटलेला आहे. आणि ह्याच्यासाठी काय करता येईल, हा इंद्रिय जय कसा करायचा, तर त्याचा उपाय म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतायत की हा जो कोणी पुरुष आहे त्याला जे काही जीव हे नाव प्राप्त झालेलं आहे तो आपल्याच मनातल्या कल्पनेने जे जे हवं ते आकार घेत असतो. ह्या वाक्याला थोडं वेगळ्या अर्थाने समजू. मी आजपर्यंत कधीही याच्यावर जास्त खोलात गेलो नाही, जाणारही नाही, कारण हे थोडं पटकन समजायला असं स्वीकारता येत नाही की मी एखाद्या गोष्टीची कल्पना केली आणि बघितलं आणि ती कल्पना माझ्यासमोर तशीच्या तशी प्रकट झाली, असं कसं होऊ शकतं. आपली कल्पना अशी असते की मी काहीतरी बघितलं आणि नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, परंतु हा विज्ञानही असंच म्हणते की तुम्ही काहीतरी बघता आणि ते आतमध्ये रिफ्लेक्ट होतं. परंतु योग वासिष्ठ आणि अध्यात्माच्या दृष्टीने आतमध्ये जे आहे तेच बाहेर आपल्या परावर्तित होत असतं, तेच बाहेर रिफ्लेक्ट होतं. हा विषय समजायला कठीण असतो, तर त्यामुळे तिथे तो आहे तसा सोडून द्या, पण जे आहे ते सत्य आहे. आणि म्हणून या जीवाला आपण मनोमय म्हटलेलं आहे, कारण या मनामुळेच आपण सगळं काही जीवन बघतो. आता हे सगळं समजलं की मन या सगळ्या गोष्टींनाच ड्राईव्ह करतं. इंद्रियांनी बघितलं पण त्याच्यावरती प्रतिक्रिया मनच देत आहे. मनाने काहीतरी विचार केला आणि त्यांनी इंद्रियांना काहीतरी करायला भाग पाडलं. या सगळ्यांच्या शेवटी किंवा सुरुवातीला हे मनच असतं की जे या सगळ्या गोष्टींना प्रेरणा देतं. मग या मनाला जर आवरता आलं तर मनाला कसं आवरायचं, म्हणून जो अष्टांग योगमध्ये एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे प्रत्याहार. तोच उपाय वसिष्ठ ऋषी इथेही सांगतात. ते म्हणतात की हा प्रत्याहाराच्या उपायाने या मनाला आपण वळवता आलं पाहिजे. प्रत्याहार म्हणजे काय, प्रतिआहार. मनाला जे जे काही गोष्ट हवी असते, ज्या ज्या गोष्टीत मन फसायला जातं त्या ठिकाणी मनाला सांगायचं की याच्याऐवजी काहीतरी दुसरं. आता हा उपाय आणि हा विषय प्रत्याहाराचा तसा म्हटलं तर अतिशय खोल आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण बघतो त्याच्या ऐवजी आपल्याला या मनाला काय प्रतिआहार देता येईल, याला काय सांगता येईल, हा आपल्या आपल्या दृष्टीने विचार करण्याचा विषय आहे. म्हणजे मला कुठल्या गोष्टींमध्ये माझा मोह होतो आणि जसं मला खायचे पदार्थ दिसले की आता नियंत्रण होत नाही, आता खावंसंच वाटतं, मग पोट भरलं असेल तरी खावंसं वाटतं, असं जर होत असेल तर ह्या मनाला मी प्रतिआहार काय द्यायला पाहिजे. हे मन जे माझं त्या आहाराकडे, त्या अन्नाकडे ओढलं जातं, त्यावेळेस मी माझ्या मनाला काहीतरी सांगू शकतो. काय सांगू शकतो हा विचार आपण आपला करायचा. हे एक होमवर्क म्हणून ठेवा, याच्यावरती विचार अवश्य करू शकता. साधारणपणे माझ्या दृष्टीने जर झालं, मला जर असं म्हटलं की प्रतिआहार काय आहे, मनाला जर दिसलं की अरे अन्न आहे आता चव घ्यावी आणि खावं, तर हे मन जसं त्याच्यात गुंतायला लागतं तसं त्याला प्रतिआहार. मुळात आहार काय आलाय, अन्न हा आहार नाही, विषय हा आहार आहे. की एक भावना आली आहे की आपण काहीतरी खावं म्हणून, आणि या भावनेला प्रतिआहार काय, तर या भावनेच्या ऐवजी दुसरं काही ज्यांनी मनाला एक ते समाधान मिळू शकेल. मग काय दुसरी भावना असू शकते, तर ती भावना माझ्या दृष्टीने जर म्हटलं तर अशी असेल की ठीक आहे, मला वासना झाली आहे आहाराची, पण आतापर्यंत खूप खाल्लं आहे हां, आणि हे खाऊन काही मिळणार नाही. प्रतिवासना, प्रतिआहार काय, इतके जन्म तेच ते झालं, आता पुढे काय. आणि इथून स्वतःला सावरावं, नाही तर आणखी खात सुटलो तर पुढे खाण्यावरती बंधनं येतील. आपण हे स्वाभाविक आहे ना, अनेकांच्या बाबतीत बघतो, शरीर इतकं सुटून जातं की आता खायलाच बंधनं पडतात, खाताच येत नाही. मर्यादेमध्ये राहिलं, व्यायाम वगैरे केला तर सगळं काही बॅलन्स होऊ शकतं. तर अशा प्रकारे स्वतःला सहज एक प्रतिआहार देता येऊ शकतो. दुसऱ्या कुठल्या वासना असतील तर त्याचे परिणाम म्हणून प्रतिआहार देता येईल, किंवा त्याच्याऐवजी आणखी स्वतःचंच काही असेल तोही प्रतिआहार देता येईल. पण ह्या सगळ्यांना तात्पुरत्या गोष्टी आहेत. याच्याऐवजी जो खरा प्रतिआहार म्हटला आहे, प्रत्याहार खरा काय योग वासिष्ठीच्या दृष्टीने, तर तो हा आहे की हे सगळं बाहेरचं आणि माझ्या आतमध्ये जे काही आहे ते शाश्वत, तेच परब्रह्म, तेच बाहेर रिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे मला अन्न दिसतं आहे, अन्न हा जर माझ्यासाठी आहार असेल आणि मला लक्षात आलं की हा माझ्यासाठी योग्य नाही, तर मग अन्न खायचंच आहे ना. अन्न खाल्ल्यानंतर काय आनंदच होणार आहे ना, चवीचाच आनंद होणार आहे ना.
ठीक आहे, तो आनंद माझ्या आतमध्येच आहे. कारण जे आत आहे तेच बाहेर आहे. तेच सगळं ब्रह्म सगळीकडे दिसून येतं. मग मी कशाला त्या बाहेरच्या गोष्टींवरती जाऊ? कशाला मी माझ्या दातांना, जिभेला, तोंडाला तेवढं त्रास तरी देऊ? आनंद घ्यायचा, डोळे मिटला, पदार्थ आतल्या आत खाल्ले आणि प्रचंड आनंद घेतला. हा अनुभव मी माझ्यामध्येच घेऊ शकतो. हा खरा प्रत्याहार. हा ज्याला साधला तो मात्र मग बाहेर या कुठल्याही विषयांमध्ये गुंतणार नाही. आणि हे ज्याला लक्षात आलं की मन या सगळ्या इंद्रियांचं नायक आहे, म्हणजे इंद्रियांना सुद्धा जो ड्राईव्ह करतो, चालवतो, ते म्हणजे मन. त्यामुळे जे काही मनात येतं ते सगळं आपल्या आतमध्ये शिरतं आणि त्याच्यामुळे आपण त्या संवेदनांना, त्या संस्कारांना बळी पडतो आणि पुढे मग सगळ्या भोगांच्या मागे लागतो. याच मनाला प्रतिआहार दिला तर मग आपण त्याच्यात अडकणार नाही. इथे असं वसिष्ठ ऋषींनी म्हटलं आहे की सहज जे प्राप्त होईल ते, इथे वाक्य दिलेलं आहे की ते मला आवडतं, जे मला सहज प्राप्त होईल त्याचाच मी स्वीकार करेल, दुसऱ्या गोष्टीकडे पाहणार नाही. मी या एका वाक्याला थोडंसं बदलेल की तेच मला आवडतं नाही, जे जे मला सहज प्राप्त होईल ते मी घेईल. कारण आवड निर्माण झाली म्हणजे प्रत्यक्ष आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने आवड निर्माण झाली म्हणजे ती संवेदना आली. संवेदना आली म्हणजे पुन्हा कधीतरी त्याची आठवण येईल आणि हे मन पुन्हा ते शोधायला जाईल. त्याच्यामुळे अच्छा आलं का, ठीक आहे आलं, जे सहज आलं आहे तेच घेईल, त्याचा स्वीकार करेल. परंतु मी मुद्दाम स्वतःहून काहीतरी शोधून, जे डोळ्यासमोर नाही, काहीतरी नाही असं शोधण्याच्या मागे लागणार नाही. अशा रीतीने जर वैराग्य मिळालं आणि अशा वैराग्याने मग आपण स्वतःला वज्रासारखं दृढ करू शकतो. स्वधर्माच्या विरुद्ध जे काही आहे, जे अन्न, पाणी इत्यादी पदार्थ, त्याविषयी विशेष चिंतन न करता आपल्याला जे अयोग्य आहे, अनेकांना आहाराच्या बाबतीत हे विशेष करून असतं, आचरणाच्या बाबतीत आहेच, परंतु आहाराच्या बाबतीतही असतं. त्यावेळेस या गोष्टीचा शम आणि संतोष, मगाशी जसं म्हटलं की शम काय आहे की संतोषच्या माध्यमातून शम. मी अनेक वेळा या गोष्टींचा उपभोग घेतला आहे. गुलाबजाम मी कित्येक जन्म खाल्लेले आहेत, मला माहिती नाही किती जन्म झाले. तोच तो गुलाबजाम, ती चव, झालं खूप खाऊन झालं. या जन्मातही खूप वेळा खाल्ले आहे आणि ते खाल्ल्यामुळे मला आनंद होतो असं मला वाटतं. पण अजूनपर्यंत तो आनंद कधी असा बाहेर माझ्या शरीरावरती दिसला नाही. म्हणजे गुलाबजाम खूप खाल्ले म्हणून मी अचानक एकदम गोरापान तेजस्वी झालो आहे, माझ्या मागे इथे असे लाईट बीट लागलेले आहेत, असला काही प्रकार झाला नाही की डोक्यावरती कल्पवृक्ष उगवला नाही. त्यामुळे या सुखांच्या मागे न लागता माझ्या आतमध्ये जर कदाचित राहिलो तर त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं तेज हे वेगळ्या दृष्टीने दिसू शकतं. ही जी शमाची अवस्था आहे, ही जी संतोषची अवस्था आहे, ती सिद्ध करून, ती प्राप्त करून मग जित इंद्रिय, आपल्या इंद्रियांवरती आपल्याला विजय मिळवता येतो. ज्याचं मन असं आत्म्याच्या ठिकाणी रमलेलं आहे, जो आपलं सतत आपल्या आत्मतत्वाचं चिंतन करतो, त्याच्यावरच विचार करतो आणि तेच कसं उपयोगात आणायचं याचा प्रयत्न करत असतो, त्याला बाहेरच्या कुठल्याही गोष्टी या अशा बोरिंग होतात, नीरस वाटतात. अशा पुरुषांनी न कंटाळता अभ्यास सुरू ठेवल्यास त्याला शांती प्राप्त होते. हा जो अनुभव आहे योग वासिष्ठाचा, जर सतत नियमितपणे वाचत असाल, काही काळानंतर मला त्या दिवशी एका आपल्या ज्यांनी पूर्वी योग वासिष्ठ वाचला आहे, तर त्या एक टीचर आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या, त्या पण सांगत होत्या की एखाद्या सभेमध्ये म्हणजेच आपल्या मीटिंगमध्ये असेल, ग्रुपमध्ये असेल, लोकांसोबत बसलो असेल तर त्या ज्या चर्चा असतात ना, त्या सगळ्या रटाळ वाटायला लागतात. लोकांच्या दृष्टीने असतील, सगळे हसत असतील, खेळत असतील, काय काय चाललं असेल, परंतु आपल्याला त्याच्यात रसच वाटत नाही. असं वाटतं काय हे, कसला विचार करतायत, कसल्या गोष्टींच्या मागे लागलेले. आणि बरं, आपण त्यांच्यामुळे त्या अवस्थेमध्ये आपण बोरिंग असतो अशातला प्रकार आहे का? नाही, आपली एनर्जी तशीच असते. आपल्याला स्वतःला आतमध्ये प्रचंड आनंदाचा अनुभव असतो, परंतु हे बाकीचं जगाचा व्यवहार हा काही आपल्याला ओढून घेऊ शकत नाही, तो त्याच्यामध्ये आपल्याला फसवू शकत नाही. आणि असं वाटतं की जाऊ द्या, काय हे आपले लहान मुलांसारखे असं काहीतरी खेळ करतायत, तेवढे बघावे आणि जाऊ द्यावं. त्याच्यामध्ये विशेष मन रमत नाही. हो, मन केवळ सत्संगामध्ये, चांगल्या लोकांमध्येच रमायला लागतं. तर ही प्रगतीची लक्षणं आहेत हे समजावं. आणि अशा रीतीने ज्यांचं हळूहळू मनन चिंतन वाढत जातं, मग त्यांनी सतत जर अभ्यास सुरू ठेवला, योग वासिष्ठाचा असो आणखी कसला, तर त्यांना मग अतिशय शांती ही प्राप्त होते. आणि त्यांनी आपल्या मनाला हे कसं, याला रिकर्सिव्ह प्रोसेस म्हणतात. रिकर्सिव्ह म्हणजे काय की एक गोष्ट घडली की त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घडायला लागते. ती जसं एखाद्या रोगाच्या बाबतीत असतं.
की तो रोग वाढायला लागला की शरीराचं आचरण तशा प्रकारचं होतं. शरीराचं आचरण तसं झालं की पुन्हा रोग वाढायला लागतो. ह्या ज्या गोष्टी असतात एकात एक गुंतत जातात. तसंच सकारात्मकतेच्या दृष्टीने सुद्धा हे तसंच आहे की एक काहीतरी झालं की त्याच्यानंतर पुन्हा लगेच दुसरं सुरू होतं. दुसरं झालं की पुन्हा ते पहिल्याला सपोर्ट करत जातं. म्हणजे मन शांत व्हायला लागलं की सत्संगाकडे ओढ होते, सत्संग वाढायला लागला की मन पुन्हा शांत व्हायला लागतं. हे जे एक दुसऱ्याला सारखे सपोर्ट करत जातात आणि याचा परिणाम माणसाचं जी आपली चेतना आहे ती आणखी वर 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 जायला मदत करते. आणि अशाही व्यक्ती मग हळूहळू व्यसनांच्या मागे लागत नाही. त्यांना विवेकाची ओढ लागते आणि पुढे या विवेकाच्या माध्यमातून ते असे जितेंद्रिय होतात. त्यामध्ये जे आत्मज्ञानी आहे किंवा या मार्गावर चालणारे आहेत त्यांची काही लक्षणं दिलेली आहेत. त्या लक्षणांमध्ये एक महत्त्वाचं सांगितलं की हे जे विद्वान आहेत यांची दृष्टी कशी असते, तर जे काही तात्पुरतं सुख देणारी गोष्ट असेल त्याचा विचार ते करत नाही. त्यांची नजर नेहमी लॉंग टर्म, म्हणजे शॉर्ट टर्म गेन लॉंग टर्म पेन असं म्हटलेलं आहे. आणि लॉंग टर्म पेन शॉर्ट टर्म पेन लॉंग टर्म गेन असं त्याचं दुसरं आहे. की तात्पुरतं वाटेल की अरे मला बोर होत आहे, मला कंटाळा येतो आहे, परंतु दूरच्या दृष्टीने विचार केला तर ते आपल्यासाठी फायद्याचं असतं. आजकालच्या मुलांच्या बाबतीत बघा, त्यांना काय मोबाईल बघायचा असेल, यूट्यूब बघायचं असेल आणि ते म्हणतात की मला थोडा वेळ बघायचं आहे. आणि जर आईवडिलांनी विरोध केला तर मग थोडं चिडचिड होते, संताप होतो की असं कसं, आता मी दुसरं काय करू, आणखी काही सापडत नाही वगैरे वगैरे, अशा प्रकारचे विचार यायला सुरुवात होते. परंतु हा तात्पुरता थोडासा दुःखाचा काळ असतो. पण एकदा ही सवय सुटली तर मग काय, लॉंग टर्म मग निदान क्रिएटिव्हिटी वाढते, काहीतरी स्वतः शोधून काढू शकता. नाहीतर स्वतः तुम्हाला कोणीतरी दुसरा ड्राईव्ह करतोय, काहीतरी दाखवलं जातं आणि आपण ते बघतोय किंवा ऐकतोय. आपलं स्वतःची बुद्धी, आपली स्वतःची क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता ती कुठे राहतच नाही. तर त्याच्यामुळे तात्पुरतं थोडंसं दुःख होईल, परंतु दीर्घकाळासाठी त्याचा फायदा हा निश्चित होतो. म्हणून ह्या दृष्टीने विचार करावा. नाहीतर तात्पुरता फायदा बघितला नाही, आता एंटरटेनमेंट करून घेऊ, पुढे बघू, तर आयुष्यातली ही सगळी क्रिएटिव्हिटी वगैरे आपण या सगळ्या घालून बसतो. मग जी काही प्रगती व्हायची ती होत नाही. उठसूट काही झालं की त्या मोबाईल डिव्हाइसवरती नाही तर लॅपटॉपवरती आपण अवलंबून राहतो. तर विद्वानांचं हे वैशिष्ट्य आहे की ते छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे न लागता, तात्कालिक सुखाच्या मागे न लागता, ते जी लांबची गोष्ट असेल, म्हणजे तत्त्वज्ञान खरं काय आहे, खरं तत्त्व काय आहे, त्याचा अभ्यास करून स्वतःच्या सुखाचा विचार करतात. अज्ञानी लोक हे या तात्पुरत्या सुखामध्येच फसतात आणि एकदा नाही वारंवार फसतात. अविद्याच आहे तशी, ती घेऊन जाते आणि शेवटी जेव्हा केव्हा थोडंसं जाणीव होते त्यावेळेस लक्षात येतं की अरे आपण फसलो, आता बरंचसं आयुष्य गेलेलं आहे, आता काही खूप करता येणार नाही. अशा प्रकारची एक दुःखद भावना त्यांच्या मनामध्ये थोडीशी येते. तर ह्याबद्दल वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की अज्ञानी आणि ज्ञानी यांचा विचार कसा आहे तू बघा. त्यांनी म्हटलं की सर्वोत्कृष्ट शास्त्रग्रंथ कुठला आहे, तर तो आहे योग वासिष्ठ. त्याच्याबद्दल त्यांनी जे म्हटलं ते तसंच्या तसं मी वाचून दाखवतो, कारण त्याच्यात काही वेगळं सांगण्यासारखं नाही आणि फार छान लिहिलेलं आहे. त्यांनी वसिष्ठ ऋषींनी म्हणतात की आत्म्याविषयी अज्ञान असल्यामुळे लोक या सगळ्या सुखदुःखांमध्ये फसतात, त्या दृश्यांना बघतात आणि जसे ज्ञानी आहेत ते या गोष्टींच्या मागे लागत नाही, ते या बाहेरच्या भोगांमध्ये फसत नाही. हे जे मोक्षाचं पद आहे हे सहजासहजी प्राप्त होईल अशी कल्पना करणं चुकीचं आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. जीवनामध्ये आपण बघितलं, थोडंसं काही मिळवायचं असेल तरी कष्ट करावे लागतात. मग मोक्षासाठी कष्ट म्हणजे काय, तर सततचा अभ्यास. हा अभ्यास का, कारण आपले जुने संस्कार आहेत, ते संस्कार तोडण्यासाठी म्हणून आपल्याला सतत अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि हे परमपद हे फार मोठ्या अभ्यासाचं फळ आहे. यासाठी वसिष्ठ ऋषी म्हणतात, हे जे 32,000 श्लोक, काल आपल्याला जो प्रश्न आला होता की या सगळ्या गोष्टींची आवश्यकता काय, इतके दिवस आपण का सारखं याच्यावर चर्चा करतोय, तर ते म्हणतात की हा अभ्यास पक्का व्हावा म्हणून मी तुला, श्रीरामांना, वारंवार निरनिराळ्या युक्तींनी विविध गोष्टी सांगून कथा विस्तारांनी मी ते सगळं तुझा त्याच्यात रस राहावा, तुला इंटरेस्ट राहावा म्हणून हे सगळं सांगत आहे. पुन्हा पुन्हा वळणानी म्हणजे गोल गोल फिरून तेच ते सांगतोय. तर शेवटी आणि त्याचा निष्कर्ष काय, तर एकच, सगळं काही आहे ते ब्रह्म आहे, सगळं काही आहे ते स्वप्न आहे.
तर हे सगळं सांगायचं, याचा उपयोग काय, कशाला हे सगळं करायचं, तर असला विचार तू करू नकोस. कारण एखादाच बुद्धिमान असतो की ज्याला एकदा वाचलं की त्याला कळतं. जो असा असेल की त्यांनी एकदाही वाचलं नाही किंवा एकदाच वाचलं आणि मला सगळं कळलं, किंवा थोडंसंच वाचलं आणि मला सगळं कळलं, असा विचार जर करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. त्याला काहीही मिळत नाही. हे साधारण अज्ञ मनुष्याला, जो अज्ञानी आहे, त्याला विस्तार करून वेगवेगळ्या युक्तींनी अतिशय कळकळून सांगितलं तरीही सहज रीतीने त्याच्या गळ्यात ते उतरत नाही, हृदयात बसत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा वाचन, श्रवण, मनन यासारखं या गोष्टींनीच हे सर्वोत्कृष्ट शास्त्र, याच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. म्हणून पुन्हा पुन्हा ते कर. रामा, या ग्रंथाचा पुन्हा पुन्हा दीर्घकाळ अभ्यास केला, ते ऐकलं, ते दुसऱ्याला व्याख्यान करून सांगितलं, तर एखादा अज्ञानी असेल तोही थोडासा तज्ज्ञ होतो, यात शंकाच नाही. आणि जो एखादा अतिशहाणा एकदाच वाचून सांगेल की मला समजलं आहे, तर त्याच्या वाट्याला जळकी राखाडीही प्राप्त होत नाही. हा जो परमपुरुषार्थ आहे, सर्वश्रेष्ठ फल देणारं हे आख्यान, याचं सदा जसं वेदांचा अभ्यास करतो तसा सतत याचा अभ्यास करावा, त्याचं व्याख्यान करावं, त्याचं पूजन करावं. जे वेदांचा अभ्यास करण्यापासून जे उत्तम फळ मिळतं तेच या योग वासिष्ठ अभ्यास ग्रंथाचा अभ्यास केल्याने ते मिळतं. त्यामुळे याचा अभ्यास सोडू नका. ते म्हणतात, सगळ्यांना सांगतात, सगळ्या तिथे जे कोणी श्रोते आहेत त्यांना, की अहो मी काही मनात कुठला हेतू धरून, मला काही स्वार्थ आहे म्हणून वरवर काहीतरी सांगतोय, अशातला प्रकार नाही. की आम्ही उगाचच माझ्या शास्त्राची भलावण करत आहे, अशातले प्रकार नाही. माझ्या मनात कुठलं कपटही नाही आहे. मी अतिशय करुणेने कळवळा येऊन तुम्हाला सांगत आहे. या श्रेष्ठाचा विचार तुम्ही करू लागलात म्हणजे सगळं दृश्य खोटं आहे हे तुम्हाला कळेल आणि त्या जाळ्यातून तुमची सुटका होईल. तुम्हाला अतिशय सुख प्राप्त होईल. या श्रेष्ठ शास्त्राचा दीर्घकाळ विचार केला असताना जे विचार सुचतात, जे ज्ञान मिळतं, त्याच्यामुळे इतर बाकीचे शास्त्र हे सुद्धा आपल्याला इंटरेस्टिंग वाटायला लागतात, रुचकर वाटायला लागतात. त्याच्यामुळे हे श्रोते हो, हे एक केवळ काहीतरी कोणीतरी जसं पद्यामध्ये म्हणजे कविता रूपाने लिहिलेलं एक काव्य आहे म्हणून याची उपेक्षा करू नका. त्यात काय वाचायचं म्हणून याचा अनादर करून पुन्हा या जगाच्या वेगवेगळ्या भोगांमध्ये आसक्त होऊन राहू नका. ह्या ज्ञानाकडे पाठ फिरवून पुन्हा पुन्हा मृत्यूचा अनुभव देणाऱ्या जन्म मरणाच्या साखळीत फिरत राहू नका. पूर्वजांकडून म्हणजे आपल्याकडे अनेकांना जे काही इतर संस्कारांमधून जे मिळालेलं असतं, कोणाची गुरु परंपरा असते, कोणाला आणखी काही असतं, तर ते आलं आहे, मग त्याच्यामुळे मी ते सोडून आता ह्या योग वासिष्ठाच्या ज्ञानाच्या मागे का लागावं, असाही विचार तुम्ही करू नका. स्वतःला श्रेष्ठ समजून अभिमान बाळगून याची उपेक्षा करू नका. हे काही लोक असे असतात की जे आम्ही काय असेल तर आमच्या ती पूर्वजांच्या विहिरीतलंच पाणी पिऊ, समोर प्रत्यक्ष गंगाजळ जरी आलं तरी त्याचा अवेअर करतील, असं राहू नका. थोडंसं बुद्धी बाळगा. त्या त्या काळाला ते जे जे योग्य आहे ते आपल्यासमोर येत असतं. त्याच्यामुळे याचा आदर करा, याचा स्वीकार करा. आणि अशा रीतीने जे पुन्हा पुन्हा कर्मभोग भोगायची वेळ येईल त्याच्यापासून स्वतःला मुक्त करा. त्या जुन्या रटाळ गोष्टींमध्ये आनंद मानत बसू नका. आपलं आयुष्य निरर्थक करू नका. चांगल्या गोष्टींमध्ये ते उपयोगात आणा. त्या चांगल्या गोष्टीतच व्यतीत करा. वसिष्ठ ऋषींचा हा उपदेश त्यांनी सांगितला. त्याच्यानंतर मग जे काही ज्यांची चित्त शांत झालेले आहेत अशा जीवनमुक्तांची लक्षणं आणि पुढचा उपदेश हा आपण उद्या घेऊ. काल श्रीरामनवमी होती, त्याच्यामुळे आज आपण थोडंसं रामध्यान हे विद्याधरजी घेते. आपण उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव. धन्यवाद नितीन सर, धन्यवाद. काल रामनवमी झालेली आहे आणि आपण राम ध्यान घेऊयात. त्याच्यामध्ये प्राणायाम पण होतो. असा एक स्लो, मीडियम, फास्ट तिन्ही ह्याच्यामध्ये हे आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपण राम ध्यान करूया.